मित्रांनो, BBA, BCA, MBA इंटिग्रेटेड अँड MCA इंटिग्रेटेड याची ॲप्लिकेशन प्रोसेस कशी आहे त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. कॅपचा रजिस्ट्रेशन फॉर्म कसा भरायचा त्याबद्दल आपण डिटेल्समध्ये बघूया. तर सर्वप्रथम तुम्हाला वेबसाईटवर जायचं आहे. वेबसाईट आहे BBA BCA CAP24.mahaCET.org या वेबसाईटवर जायचं आहे. त्यानंतर न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन ही लिंक अवेलेबल आहे. या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, हॅव यू अपियर्ड फॉर MAH BCA BBA BMS BBM CET. तुम्ही जर CET दिलेली असेल तर येस करा. जर तुम्ही ऑल इंडिया कॅन्डिडेट आहात किंवा तुम्ही CUET दिली असेल तर तुम्हाला त्यामध्ये डिटेल्स नंतर भरायचे. नेक्स्ट, जेव्हा तुम्ही CET दिलेली असेल तर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर आणि रोल नंबर असेल तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. रजिस्ट्रेशन नंबर आणि रोल नंबर. त्या अगोदर एक महत्त्वाची सूचना आहे, काही मुलांनी दोन्ही CET दिलेल्या आहेत. मेमध्ये झालेली CET आणि ऑगस्टमध्ये झालेली. त्यापैकी तुम्हाला जो हायेस्ट पर्सेंटाईल आहे ते तुम्ही तो फॉर्म नंबर इथे एंटर करायचा आहे. परत एकदा रिपीट करतो, ज्या मुलांनी दोन्ही CET दिलेली त्या मुलांनी त्यांचा हायर पर्सेंटाईलचा फॉर्म नंबर आणि रोल नंबर इथे एंटर करायचा आहे. चेक CET डिटेल्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव आणि पर्सेंटाईल दिसेल, जे तुम्हाला स्कोअर कार्डवर आलेलं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पर्सनल डिटेल भरायची आहे. कॅन्डिडेट नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर, व्हेरीफाय जेंडर, नंतर ईमेल ID, मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड. तर मोबाईल नंबर तुम्हाला इथे एंटर केल्यानंतर व्हेरीफाय करायचा आहे. मोबाईल नंबर व्हेरीफाय करताना तुम्हाला OTP येईल. तो OTP तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला पासवर्ड कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट स्क्रीनवर तुमचा लॉग इन ID जनरेट होईल. तो लॉग इन ID तुम्ही कुठेतरी प्रिझर्व करा, नाहीतर ह्या पेजची प्रिंटआउट घ्या, नाहीतर कुठेतरी सेव्ह करून ठेवा तो लॉग इन ID. फ्युचर यूजसाठी तुम्हाला लागणार आहे उरलेला फॉर्म भरायला किंवा नेक्स्ट टाइम लॉग इन करायला. त्यानंतरचा जो सेक्शन आहे, तुम्हाला जो लॉग इन ID मिळाला आणि जो पासवर्ड तुम्ही सेट केलेला आहे त्याने तुम्हाला लॉग इन करायचं आहे. त्यानंतर लॉग इन केल्यानंतर तुमच्या पेजमध्ये व्हेरियस सेक्शन येतील. प्रोफाईल, ॲड्रेस, कॅन्डिडेचर टाईप, ऑर्फन, ऑदर रिझर्वेशन डिटेल, क्वालिफिकेशन, फोटो सिग्नेचर, रिक्वायर्ड डॉक्युमेंट. तर हे सगळे सेक्शन एकानंतर एक मी एक्सप्लेन करतो. त्यानंतर तुम्हाला प्रोसीड टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म या लिंकवर क्लिक करायची आहे. प्रोसीड टू फिल याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे काही डिटेल्स तुम्ही भरलेले तिथे ऑलरेडी येतील. त्यानंतर तुम्हाला फादर्स, मदर्स नेम आणि इन्कम या डिटेल्स भरून तुम्हाला पुढे जायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट म्हणायचं आहे. नेक्स्ट सेक्शन जो आहे तो आहे ॲड्रेस सेक्शन. त्या ॲड्रेस सेक्शन्समध्ये तुम्हाला ॲड्रेस डिटेल्स भरायचा आहे. ॲड्रेस लाईन 1, ॲड्रेस लाईन 2, तुमचा स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका ते डिटेल्स भरायचे. त्यानंतरचा जो महत्त्वाचा सेक्शन आहे कॅन्डिडेचर टाईप. इथे व्हेरियस टाईप ऑफ प्रश्नावली येणार आहे, त्यानुसार तुम्हाला तुमचं कॅन्डिडेचर डिफाईन होणार आहे. तर सर्वप्रथम तुम्ही 10वी किंवा डिप्लोमा इन कमर्शियल प्रॅक्टिस झालेला आहात का ते चेक तुम्हाला भरायचं आहे. 12वी झालेला असाल तर 12वी सिलेक्ट करायचं आहे, कारण की इलिजिबिलिटी 12वी इम्पॉर्टंट आहे. सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. त्यानंतर तुम्हाला काही प्रश्न येतील. आर यू डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र ऑर इज बॉर्न इन महाराष्ट्र. एस असेल तर एस करा, नो असेल तर नो करा. हॅव यू पास्ड SSC HSC रिकग्नाइज इन्स्टिट्यूट इन महाराष्ट्र. येस असेल तर येस, नो असेल तर नो. जर येस असेल तर तुम्ही डिस्ट्रिक्ट ऑफ द इन्स्टिट्यूट फ्रॉम विच यू हॅव पास्ड SSC, डिस्ट्रिक्ट ऑफ द इन्स्टिट्यूट फ्रॉम विच यू हॅव पास्ड HSC, हे तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचे. त्यावर तुमचं होम युनिव्हर्सिटी डिफाईन होणार आहे. जसं इथे होम युनिव्हर्सिटी डिफाईन झालं आहे आणि तुमचं कॅन्डिडेचर डिफाईन झालं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे डोमेसाईल, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट आणि बर्थ सर्टिफिकेट एक्सपेक्टन्सी तयार झाली, तुम्हाला हे अपलोड करायचं आहे. कॅन्डिडेचर टाईपमध्ये सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर जर महत्त्वाचं पेज आहे तर रिझर्वेशन डिटेल्स. त्यामध्ये ऑर्फनची डिटेल, जर ऑर्फन असाल तर ऑर्फन, रिझर्व कॅटेगरी असेल तर तुम्हाला रिझर्व कॅटेगरीचं ड्रॉपडाऊनमधनं कॅटेगरी कोणती आहे ती सिलेक्ट करायची आहे.
त्यानंतर जर तुम्ही रिझर्व कॅटेगरीचे असाल तर डू यू हॅव कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, हॅव यू अप्लाइड फॉर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. जर असेल तर ठीक आहे, नो असेल तर तुम्ही अप्लाय केलं का, अप्लाय केलं असेल तर तुमचं डेट आणि हे सांगा कधी त्याची रिसिप्टची डिटेल्स. डू यू हॅव नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, येस असेल तर येस, नो असेल तर तुम्हाला त्याचं रिसिप्टचे डिटेल्स भरायचे आहेत. तसेच तुम्हाला मग जर तुम्ही मायनॉरिटी टाईपचे कॅन्डिडेट असाल, लिंग्विस्टिक किंवा रिलिजियस, लिंग्विस्टिक म्हणजे भाषा हिंदी तमिळ, रिलिजियस म्हणजे मुस्लिम ख्रिश्चन, तर ते तुम्हाला प्रोफाईलमध्ये इथे भरायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतरचं जे सेक्शन आहे ते अदर रिझर्वेशन डिटेल, पर्सन विथ परमनंट डिसॅबिलिटी रिलेटेड तुमचा काही प्रोफाईल असेल तर तुम्हाला येस करायचं आहे, नाही तर नो करायचं आहे. जर तुम्ही डिफेन्स कॅटेगरीचे स्टुडंट असाल तर येस करायचं आहे, त्यानुसार तुम्हाला डिफेन्सचे डिटेल्स इथे भरायचे. जर तुम्हाला ट्युशन फी वेव्हिअर स्कीम याच्यामध्ये जर तुम्हाला पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्हाला येस म्हणायचं आहे. त्यासाठी तुमचं इन्कम हे 8 लाखाच्या खाली असणं आवश्यक आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. आता इम्पॉर्टंट पेज आहे क्वालिफिकेशन, त्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला 10ची डिटेल्स भरायची आहे. त्यासाठी ॲड क्वालिफिकेशन इथे क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक विंडो येईल, त्यामध्ये तुमचा सीट नंबर, बोर्ड आणि तुमचे मॅथ्स, सायन्स, इंग्लिश आणि टोटल मार्क्स हे तुम्हाला इथे भरायचे आहेत आणि सेव्ह करायचं आहे. नेक्स्ट जे सेक्शन आहे त्यामध्ये तुम्हाला 12ची डिटेल भरायची आहे. त्यासाठी ॲड क्वालिफिकेशन इथे क्लिक करायचं आहे. 12च्या डिटेल्समध्ये इम्पॉर्टंट काय, जर तुम्ही HSC बोर्डाचे स्टुडंट असाल तर तुमचा सीट नंबर टाकायचा आहे 12वीचा 12चा सीट नंबर टाकायचा आहे आणि तुमच्या मदर्सचं नेम टाकायचं आहे आणि गेट HSC डिटेल, तुमचा HSCचा पूर्ण डेटा इथे इम्पोर्ट केला जाईल. तुम्हाला मार्क्स भरायची गरज नाही आहे. परत रिपीट करतो, तुमचा 12वीचा नंबर टाकायचा आहे, सीट नंबर, आणि तुमच्या आईचं नाव टाकायचं आहे अँड गेट HSC रिझल्टला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचे मार्क्स ते ऑटोमॅटिकली पुल केले जातील. त्यानुसार मार्क्स एकदा क्रॉस चेक करायचे आणि सेव्ह म्हणायचे आहे. तर आता आपण 10th आणि 12चे मार्क्स भरलेले आहेत. नेक्स्ट सेक्शन आहे, जर तुम्ही CUET दिलेली असेल तर तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी CUET दिलेली आहे, नसेल दिली तर नो, कारण की ॲडमिशन दोन्हीवर होणार आहे. MST CET आपली BBAची आणि MSCET BBAची आणि CUET. या सेक्शनमध्ये तुम्हाला फोटो अँड सिग्नेचर अपलोड करायचा आहे. फोटो तुमचा जो आहे 4 KB पेक्षा आणि 100 KB पेक्षा छोटा असावा, 4 KB आणि 100 KBच्या मध्ये असावा. सिग्नेचर जे आहे 1 KB to 30 KB मध्ये असावं. फोटो अँड सिग्नेचर अपलोड केल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट म्हणायचं आहे. आता तुमचं जे प्रोफाईल भरलं त्यानुसार तुम्हाला डॉक्युमेंट एक्सपेक्टन्सी तयार झाली, जशी या प्रोफाईलला स्कोअर कार्ड, 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट, त्यानंतर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, देन रिसिप्ट ऑफ कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, त्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, हे सर्व डॉक्युमेंट्स या प्रोफाईलला OBCचा फॉर्म भरला म्हणून एक्सपेक्टन्सी तयार झाली डॉक्युमेंटची, ते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे. नॅशनॅलिटी सर्टिफिकेटसाठी तुम्ही बर्थ सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, इंडियन पासपोर्ट हे पण अपलोड केले तरी चालतील. तर अशा पद्धतीने पूर्ण डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला समरी दिसेल तुमची फॉर्मची, की तुम्ही काय काय डिटेल्स भरली आहे ते तुम्ही क्रॉस चेक करू शकता इथे जाऊन. तुम्हाला जर एडिट करायचं तर एडिट पण करू शकता, मॉडिफाय करू शकता. त्यानंतर तुम्हाला फॉर्म लॉक करायचा आहे. तुम्हाला सर्वप्रथम डिक्लेरेशनवर टिक मार्क करायचं आहे आणि लॉक ॲप्लिकेशन फॉर्म याला टिक करायचं आहे. लॉक ॲप्लिकेशन फॉर्म करते वेळेस तुम्हाला एक पॉपअप येईल की कन्फर्म करायचं का तुम्हाला लॉक, जे ॲप्लिकेशन तुम्हाला लॉक करायचं आहे ते. त्यानंतर एक OTP येईल तुम्हाला, तो OTP तुम्हाला टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर तुमचा फॉर्म कन्फर्म होईल. त्यानंतर तुम्ही तुमच्या फॉर्मची प्रिंट काढू शकता. तर ही ओव्हरऑल पूर्ण रजिस्ट्रेशन प्रोसेस होती. त्यानंतर तुम्हाला रेग्युलरली तुमचं लॉग इन चेक करायचं आहे आणि तुमच्या लॉग इनमध्ये जे काही तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत ते डॉक्युमेंटमध्ये जर डिस्क्रिपन्सी असेल काही, तर ती डिस्क्रिपन्सी तुम्हाला रिझॉल्व करण्यासाठी कमेंट येईल, तुम्हाला त्यानुसार तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. तर ही होती पूर्ण BBA BCAची ॲडमिशन प्रोसेस. चॅनल सबस्क्राईब करा. ॲडमिशन रिलेटेड तुम्हाला सर्व अलर्ट इथे मिळतील. धन्यवाद.